रामकृष्ण हरी. डिकोडिंग हरिपाठ या आपल्या यूट्यूबच्या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजचा अभंग 3. त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिविण मन व्यर्थ जाय. अव्यक्त निराकार नाही जे आकार, जेथुनी चराचर हरिसी भजे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण वनी, अनंत जन्मनी पुण्य होय. माया ही भगवंतांची शक्ती आहे आणि ती त्रिगुणयुक्त असते. त्रिगुण म्हणजे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. गुण या शब्दाचा अर्थ म्हणजे दोरी किंवा बंधन असा होतो. हे 3 गुण सर्व जीवांना पाशबद्ध करतात किंवा मोहात अडकवतात. त्यामुळे त्रिगुण हे असार आहेत. म्हणून जीवांनी या त्रिगुणाच्या पलीकडे जाऊन निर्गुण व्हावे. म्हणजेच काय तर भगवत भक्तीत पूर्णपणे तल्लीन होऊन फळाची अपेक्षा न करता आपले कर्म केले पाहिजे. आपण जे काही करू ते भगवंतांना अर्पण केलं पाहिजे. हे सार आहे. या विश्वात निर्गुण का सगुण असं कन्फ्युजन चालू असतं. आपले भगवंत निर्गुण आणि सगुणाच्या अतीत असे अगुण आहेत आणि त्यांना कुठल्याही प्रकारचे कर्म नाही लागत. थोडंसं कठीण झालं म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, एवढा विचार करूच नका. तुम्ही फक्त हरिभक्त व्हा आणि सतत नाम घ्या. हरिविण हे मन व्यर्थ आहे. त्याने दिलेलं आयुष्यही व्यर्थ आहे. संत सोयरोबानाथांचा एक अभंग आठवतो. हरिभजनाविण काळ घालवू नको रे. निराकार या शब्दाचा अर्थ खूप चुकीचा घेतला जातो. मग काही लोकांचं म्हणणं आहे की देव निराकार आहे तर मूर्ती कशी काय बनली. पण इथे निराकार म्हणजे काय तर बाळकृष्ण खोडी केली म्हणून यशोदा मातेचे फटके खाऊन रडतो, तोच श्रीकृष्ण अर्जुनाला विश्वरूप दाखवून अचंबित करतो. आणि तेच जेव्हा प्रभू रामचंद्रांच्या अवतारात असतात तेव्हा हनुमानाच्या हृदयात सीता आणि लक्ष्मण समवेत राहतात. अशी भगवंतांची लीला आणि अशा भगवंतांची आपण भक्ती केली पाहिजे. ज्ञानेश्वर माऊलींच्या मनात कायम भगवंत आहे, कारण ते भक्तिभावाने त्यांचं नाम घेत आहेत. तुम्ही कितीही जप, साधना, पूजा अर्चा करा, पण मनात रामकृष्ण नाही तर सगळं व्यर्थ आहे. आणि जर तुम्ही दुसऱ्यांना दाखवण्यापुरती पूजा आणि साधना करताय तर ते अजूनच भयावह आहे. भक्ती म्हणजेच बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. जसा हरिपाठ किंवा नामजप नित्य नेमाने होत नाही, अशा माणसाला नाम जपत असताना मरण आलं तर त्याला मनुष्य जन्म मिळेल व तो त्यात प्रगती करत हरिप्राप्ती करेल. राम हा शब्द जितका सोपा वाटतो तितकाच बोलायला कठीण आहे. तुम्हाला ही व्हिडिओ सिरीज आवडत असेल तर नक्की तुमच्या मित्रमंडळींसोबत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. रामकृष्ण हरी.